झाली भाजी. ही अशी भाजी खाल्ली आणि मला माझ्या आईची आठवण झाली. हे काय, मी एकटाच बसलोय जेवायला. हे काय, असे सगळे सुटकी चेहरे करून का उभेत? काय झालंय ते कळेल का मला? आई, मी आलोच. मी पण आलोच. अहो, तुम्ही तरी सांगणार आहात का काय झालंय ते? मानसी, मी नंतर जेवीन. हा, मी पण येते आई. सुनबाई, जायच्या आधी जरा मला वरण आणि भात घाला आणि तूप पण वाढा. आता खुशाल जा. चिन्मयानंदा, आता तू तरी बोलणार आहेस का काही माझ्याशी? काय रे चिनू, काय झालं? तुला माहितीये ना सगळ्यांनी आपणना शिक्षा केली ते? असं नाही म्हणायचं चिनू. अगं, नचिकेता त्यांनी घराबाहेर काढलं म्हणून कोणीच त्यांच्याशी बोलत नाहीये. आणि आता तू जेवताना बघितलंस ना, तेच बोलत होते. चिनू, तू या मोठ्यांच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. ताई, आता मी मोठा झालोय आणि म्हणूनच मी त्यांच्याशी कट्टी घेतलीये. नाही रे चिनू, असं नाही करायचं. पण का? अगं बिचारा नचिकेत दादा, तो किती साधा आहे आणि आपणनी त्याला घराबाहेर काढून टाकलं. बिचारा नचिकेत दादा, आप्पा वाईट आहे. नाही चिनू, असं नाही म्हणायचं. वयाने मोठे आहेत की नाही ते तुझ्यापेक्षा? मोठे आहेत ना, मग मोठ्या माणसासारखं वागले का नाही ते? मी नाही बोलणार त्यांच्याशी. नाही रे चिनू, आजोबा आहेत की नाही ते आपले. हा, तू जर त्यांच्याशी नाही बोललास तर त्यांना वाईट वाटेल ना. आणि किती प्रेम करतात ते तुझ्यावर, लाड पण करतात की नाही खादाड बोक्याचे. मग तसेच लाड ते नचिकेत दादाचे का नाही करत? त्याच्याशी असे का वागतात ते? चिनू, काही झालं तरी आता नचिकेत दादाचं नाव नाही घ्यायचं. त्याची आठवण परत नाही काढायची आता. का? तर फक्त आपण तो आवडत नाही म्हणून? मला तो खूप आवडतो आणि तुला पण आवडतो ना तो? नाही, मला माहितीये तो तुला खूप आवडतो. अगं, तुझा फ्रेंड आहे ना तो. मग आता तू असं का म्हणतेस? कुठे निघालीस ते? नचिकेतच्या आठवणी कायमच्या संपवायला. नचिकेत, 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 नचिकेत कुठे आहे? भाई गेला. कुठे गेला? एवढ्या रात्री कुठे गेलाय तो? माहिती नाही. परत कधी येणार आहे? माहिती नाही. काहीच कसं माहित नाहीये तुला? असा कुठे गेलाय तो? तेच तर सांगतोय ना तुला, मला काहीच माहिती नाही. भाईने बॅग भरली, घेतली आणि निघून गेला. बॅग घेऊन गेलाय? हो.
अरे पण कुठे गेलाय तो? तू विचारलं नाहीस का त्याला? विचारलं मी त्याला, पण काहीच नाही बोलला. फक्त एवढंच बोलला, स्वतःची काळजी घे, घराची काळजी घे. जाताना खूप सेंटी दिसत होता. तू विचारलं का नाहीस त्याला? नाही तर वेळेस हजारो प्रश्न विचारतोस ना त्याला. तुझ्या समोर बॅग घेऊन गेला तरी तू नाही विचारलं त्याला? मी विचारलं त्याला, पण त्याने काहीच नाही सांगितलं मला. मग मी तरी काय करू? कुठे जातोय, परत कधी येणार, काहीच नाही बोलला. खरंच तुला माहित नाही नचिकेत कुठे गेलाय? नाही माहिती. ठीक आहे. बिचारी वहिनी. भाई अजून काय काय करायला लावणार आहेस मला? काय तू पण आप्पांची कट्टी घेतलीस? होय, तुम्ही सगळ्यांनी घेतली ना, मग मी का नको घेऊ? मी पण घेतली. अरे आम्ही कट्टी नाही घेतली काही. आम्ही काही लहान होत का कट्टी घ्यायला? अगं मानसी, पण चिनूच्या भाषेत त्याला कट्टीच म्हणावं लागेल ना. नचिकेत दादाला आप्पांनी खूप त्रास दिला. मला अजिबात आवडलं नाही हे. आम्हाला पण नाही आवडलंय रे, पण म्हणून आम्ही असा निषेध नोंदवतोय. आणि शाब्बास चिनू, तू जॅक्सन बद्दल इतका विचार केलास त्याचा मला खूप आनंद झालाय. अहो याला या सगळ्यामध्ये ओढू नका. लहान आहे अजून तो. आई, मी मोठा झालोय. आणि अगं मानसी, त्याला जे कळतंय ते आप्पांना कळत नाहीये, बघ ना तू. पण आप्पांना कसं वाटत असेल हो? कसलं? हेच म्हणजे आपण बोलत नाही होत त्यांच्याशी. मानसी, मला असं वाटायचं की तुला आप्पांचा स्वभाव कळलाय, पण आता मला कळतंय की असं काही नाहीये. म्हणजे हे बघ, आप्पांना कोणतीही गोष्ट मनाला लावून घेत नाही. त्यांच्यासाठी फक्त त्यांची तत्व आणि ते स्वतः एवढंच महत्वाचं आहे. हे बघ, त्यांनी ना नचिकेतवर अन्याय केलाय आणि त्याच्याशी बोलायची बंदी घालून आपल्यावरही अन्याय केलाय. त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नसला ना तरी आपण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे का? पण आई, आता आपण नचिकेत दादाशी बोलायचंच नाही आणि त्याला भेटायचं पण नाही. हे बघ, आपण त्याला जरी भेटायचं नसलं तरी आपण त्याच्याशी फोनवर बोलूच शकतो की. हो, आपण करूया का त्याला आत्ता दूरध्वनी? हो, मला पण असं वाटतं. कारण जे काही घडलं ना त्याबद्दल निदान आपल्याकडून तरी आपण सॉरी म्हटलं पाहिजे. हो म्हणजे खरंय. चल मग आत्ताच लावूया त्याला फोन. हो. बाबा, मी बोले ना. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है. कमाल आहे, जॅक्सनचा फोन लागत नाहीये. काय? या घरातून, या देशातूनच नाही तर सगळ्यांच्या मनातूनही निघून जा. तू इथे असल्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, त्यापेक्षा तू गेलेलंच बरं. भाईने बॅग भरली, घेतली आणि निघून गेला. छान दिसताय तुम्ही दोघं. कोण दोघं? ड्रेसमुळे तू आणि तुझ्यामुळे ड्रेस.
बाहेर थंडी वाढल्यानंतर जरा गरम पाण्याचा कपडा तोंडावर घेतला की थंडी कुठल्या कुठं निघून जाते. वा. प्रभात फेरीनंतर मी नेहमी न्याहारी करतो, हे सगळं यांना माहिती आहे. तरी सुद्धा अजून मला न्याहारी काढा दिलेला नाहीये. काढा आणि न्याहारी मिळणार आहे का मला, का आजही संप आहे तुमचा? आले वाटतं प्रभात फेरीहून. आई ईश्वरा, अजून काढा तयार नाहीये. अगं कर सावकाश, यांना सवयच आहे आरडाओरडा करायची, त्याशिवाय दिवसच उजाडत नाही त्यांचा. आई पण मी आधी काय देऊ, म्हणजे काढा देऊ की न्याहारी देऊ? मी असं करते, मी आधी काढा देते आणि मग न्याहारी देते. अगं हो, नेहमी तसंच करतो ना. हो का? अरे घरात आहे की नाही कोणी? आई हे काय करताय तुम्ही? अगं त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. लवकर आणा न्याहारी आणि काढा. पाहिलंस ना कल्पना, सगळ्या घरांनी आबोला धरलाय यांच्याशी, पण यांचं काय अडतंय का? सगळं अगदी व्यवस्थित मिळतंय ना वेळेवर. नाश्ता जेवण निर्लज्जपणे मागतायत सगळं. हो ना, म्हणजे त्यांच्या कशातच खंड पडला नाहीये. त्रास मात्र आपल्यालाच होतोय. दुपारच्या जेवणाच्या वेळी मिळणार आहे का न्याहारी, तसं सांगा. म्हणजे बाहेर उपहारगृहात जाऊन काहीतरी खाऊन येतो मी. चल बाई, त्या जमदग्नीच्या पोटातला बकासूर शांत करूया. हो हो चल. चला. भरलाय ना मी. हो हो हो, सावकाश. वा, उत्तम झालाय काढा. वा 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 वा. वा. बायका जर घरी बोलत नसल्या ना तर मग आणखीनच छान अशी चव येते याला. आपण आप्पांची अबोला धरलाय खरा, पण तुम्हाला खरंच वाटतंय की या अबोला धरल्यामुळे आप्पांमध्ये काही फरक पडेल? म्हणजे तुम्ही बघितलत ना, त्यांना काहीच फरक पडत नाहीये. नको पडू दे ग. पण हे जे काय नचिकेतशी वागलेत ना, त्याला विरोध दाखवण्याचा हा एकच मार्ग आहे. नाहीच बोलायचं आपण त्यांच्याशी. मानसी, माझं फोल्डर कुठे आहे? ठेवलाय बॅगेत. बरं, मी निघतो ऑफिसला. अहो अहो ऐका ना, तुम्हाला जरासा वेळ असेल तर एकदा नचिकेतला दूरध्वनी करून बघता का? हा, बरी आठवण केलीस. थांब 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 थांब. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी कवरेज एरिया से बाहर है. काय झालं? नाही लागत आहे त्याचा फोन. काय? अहो असा कुठे गेलाय तो? मला पण काहीच कळत नाहीये. बरं विचारायचं तरी कोणाला? हो ना. बाबा, सई ताईला विचारा ना, तिला माहिती असेल. अरे हो, जॅक्सन आणि सई खूप चांगले मित्र आहेत. हो जॅक्सन जाताना तिला नक्कीच सांगून गेला असणार. हो, आपण ना लगेच सईला जाऊन विचारूया. हो, चल 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 चल. सई, येऊ का ग? अरे ये ना काका, असं का विचारतोयस? ये. बस बस बस. काय ग सई, डोळे का असे दिसतात तुझे? नाही नाही, काही नाही.
तब्येत बरी आहे ना? हो काकू, तब्येतीला काय होणार आहे, बरी आहे. मग डोळे असे रडल्यासारखे का दिसतायत ताई? अरे रात्रभर वाचत होते ना, कदाचित झालं असेल जागरणामुळे. बाकी काही नाही, ते जाऊ द्या. तुम्ही सगळे इथे सकाळी सकाळी. अगं सई, जॅक्सन कुठे गेलाय तुला काही माहिती आहे का? नाही ना, मलाही माहित नाहीये. नाही म्हणजे तू त्याला काही फोन वगैरे केला होतास का? अरे नाही काका, म्हणजे नचिकेत नाहीये का इथे? अगं आम्ही तेच तर सांगायला आलोय. आम्हाला वाटलं की तुला नक्की माहित असेल तो कुठे गेलाय ते. नाही, मला काहीच कल्पना नाही. काल रात्रीपासून आम्ही त्याला फोन ट्राय करतोय पण लागतच नाहीये. हो ना, ते काय झालंय ना काहीच कळत नाहीये. असं अचानक कुठे गेला असेल नचिकेत? दादा परत गेला असेल का ऑस्ट्रेलियाला? असा अचानक कसा परत जाईल तो? हो ना, परत नसेल गेला. ठीक आहे, मी थोड्या वेळाने परत त्याला फोन करून बघतो. चल मानसी, मी निघतो ऑफिसला. हो आम्ही चल सई. हो काका. खरंच गेला असेल नचिकेत, गेला असेल. लागेल असंच बोलले ना मी त्याला. चिन्मयानंदा, शाळेत निघालास का? हे पाहिलंस का? हे बघ, अरे लाडू आहे लाडू, साजूक तुपातला, काजू बेदाणे वगैरे घातलेला. तुला आवडतो ना तसा आहे हा. घे 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 घे. काजू घातलेला लाडू मला खूप आवडतो. काय म्हणालास? अरे घे घे, कसा गोल गरगरीत लाडू आहे बघ. तोंडाला पाणी सुटलं का नाही तुझ्या? घे पटकन उचल. देईन मी लाडू, पण माझ्याशी बट्टी घेतलीस तर. आणि जर माझ्याशी बोलला नाही तर हा लाडू मी खाऊन टाकीन. नको ना अप्पा, हा. द्या ना मला. चिनू, अरे चिनू, आप्पांनी शिकवलेली एक गोष्ट विसरलास का तू? कुठली आजी? आपल्या तत्वांची तडजोड करायची नाही. हे बाळकडू तुला मिळाले की नाही? मग एक लाडू असू दे ना तर शेकडो असू देत, कुठल्याही परिस्थितीत तुला त्याग करायलाच हवा. अरे नचिकेत दादावर अन्याय झालाय म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण अबोला धरलाय की नाही? मग लाडू असू दे ना तर बासुंदी असू दे, काहीही समोर आलं तरी डगमगायचं नाही. होय. गुणाचा आहे ग बाई माझा नातू. केतकरांचं नाव तूच पुढे नेणार आहेस रे बाबा. चल चल चल, शाळेला उशीर होतोय ना. चल चल. तत्व कशाशी खातात हे तरी यांना माहितीये का? हॅलो. हा रिचा, कामात आहेस का ग? नाही अगं, अंगणात पुस्तक वाचत बसले होते. बोल. रिचा अगं, नचिकेतचा भ्रमणध्वनी लागत नाहीये. तो ऑस्ट्रेलियाला परत गेला नसेल ना? अगं पण तुला स्वतःला तेच हवं होतं ना. तू स्वतःच सांगितलं त्याला इंडिया सोडून जा म्हणून. हो, मीच सांगितलं त्याला. पण आता मला अपराधी वाटतंय रिचा. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. नचिकेत कायमचा गेला रिचा. मला तो आता कधीच भेटणार नाही. सई सई, आधी तू रडणं थांबव, मी येते, आपण भेटून बोलूया, ठीक आहे? बोलून काय होणार आहे रिचा? त्याचा भ्रमणध्वनीच लागत नाहीये. हो अगं, पण सई तसं कोणालाही न सांगता कसं जाईल? त्याला लागेल असं बोलले ग रिचा मी. माझ्यामुळेच झालंय सगळं, मी केलंय सगळं. सई तू काळजी नको करूस, मी येते, आपण भेटून बोलूया, मी त्याला शोधून काढते.
यू डोंट वरी, ओके?